फर्जी शलार्थ आईडी घोटाले में नासिक पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए मुख्य आरोपी संजय गरुड़ को सोलापुर जिले के नातेपोते स्थित एक फार्म हाउस से गिरफ्तार किया है। पुलिस के अनुसार संजय गरुड़ भाजपा का पदाधिकारी भी बताया जा रहा है। जांच में नासिक, जलगांव, धुले और नंदुरबार जिलों के 841 शिक्षक और शिक्षेतर कर्मचारियों के नामों का कथित तौर पर दुरुपयोग किए जाने का खुलासा हुआ है। वही आरोपी के नियंत्रण वाली 15 शैक्षणिक संस्थाओं में 177 स्थित शिक्षक और कर्मचारियों को फर्जी व्यक्तिगत मान्यता दिए जाने की बात भी सामने आई है। आरोप है कि फर्जी शलार्थ आदेशों के जरिए सरकार को करीब 160 करोड़ रुपए का आर्थिक नुकसान पहुंचाया गया। पुलिस आरोपी को नासिक जिला एवं सत्र न्यायालय में पेश करेगी। मामले की जांच लगातार जारी है और पुलिस का कहना है कि जांच आगे बढ़ने पर इस घोटाले से जुड़े अन्य अहम खुलासे भी हो सकते हैं। बनावट शलार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपोते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शलार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। सर, या सगळ्या संदर्भात आपण तपास करताय, किती आरोपी आतापर्यंत अटक झाले आहे, शोध अनेकांचा सुरू आहे। नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण संस्था पण किती आहे, काही माहिती आली आपल्यापर्यंत? आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। या आरोपीचा नेमका काय रोल होता, त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतल्यानंतर काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे, त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे।